डोंगरापेक्षा उंच आमचा बाप आम्हाला वाटायला लागतो. आयुष्यभर नशिबाशी लढला, आयुष्यभर नशिबाशी लढला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संग ढेकळा उसवीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला, तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. ऊन वारा पावसात कधी नाही थांबला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. कष्ट घेतो लेकरांकरिता, स्वतःचा प्रपंच उभा करण्याकरता त्यांना लहानाचं मोठं करायचंय, स्वतःच्या पायावरती उभं करायचंय. अंतकरणामध्ये माया ठासून भरलेली असते महाराज लेकरांविषयी. हुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. राम कृष्ण हरे राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम. सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटावरी ठेवुनिया, करकटावरी ठेवुनिया. सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटावरी तुलसी हार गळा कास पितांबर, तुलसी हार गळा कास पितांबर, तुलसी हार गळा कास पितांबर. आवडे निरंतर येते जा, आवडे निरंतर येते जा. तुलसी
विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपदीच्या वाणी पंडित कौस्तुभमणी विराजित कातप तांबर सिंहार गाळा कास पितांबर हो निरंतर हेच जाळ आवडे निरंतर हेच जाळ ए तुळसी हार गाळा कास पितांबर आवडी निरंतर येथे जाणा आवडी निरंतर येथे जाणा तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेच सर्व सुख तुका मन माझे हेच सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धार. हे तुळसी हार काच पितांबर आवडे निरंतर हेची धार. हेची धार. हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हॅलो आवाज कडक करा जरा ट्रबल द्या हॅलो 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 हां ठीक ठीक चला पाठीमागे बसलेले सर्व पुरुष मंडळी आपणास विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचं नंतर पाठीमागून आलेले पाठीमागे बसतो बरं का समोर येऊन बसा याला मामा याला बेस देतो लालो बेस दे बेस हरे राम गीत सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर तू बापर तू देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम आवडीने भावे हरी नाम घेसी 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 तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे तुझी चिंता त्यागी सर्व आहे सर्व आहे तुझी चिंता त्यागी सर्व आहे सर्व आहे नको करू खेद होण त्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा मती लक्ष्मीचा जाणत से हे पती लक्ष्मीचा जाणत पती लक्ष्मीचा जाणत सकळ जीवाचा करी तो सांभाळ सगळ जीवाचा करीतो सकळ जीवांचा करी तो सांभाळ सकळ जीवाचा करीतो तुझ मोकलील ऐसे नाही ऐसे नाही तुझा मोकलीला ऐसे नाही ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे स्थिती आहे तैसा परिराय जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तो पाहे संचिताचे संचिताचे कौतुक पाये संचिताचे कौतुक पाये संचिताचे हरे मुखे गाता हर पली चिंता हरे मुखी गाता हर पली चिंता जानाई मागोता जन्म घेणे जन्म घेणे जन्म
हरी मुखी गाता हरपली चिंता हरे मुख गाता हरी चिंता त्या नाही मागूता जन्म घेणे त्या नाही मागोता जन्म घेणे त्या नाही मागोता जन्म घेणे हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय 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 हरि रुपार रुमाई हा डागर रुपार रुमाई हा 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 रुपार रुमाई रुपार रुमाई रुपार रुमाई आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीन भावे हरी नाम घेसी आवडीन भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीन भावे हरी नाम घेसी आवडीन भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी तुझी चिंता तुझे चिंता सर्व आहे तुझी चिंता सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता तुझी चिंता त्याचे सर्व आहे तुझी चिंता त्याचे सर्व आहे हरी मुख गाता हरपली चिंता हरी मुख गाता हरपली चिंता त्या
रे गा पा रे मा ग रे रे सा रे 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 गा मा गा मा गा हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला बसल्याने टाळी वाजवायचंय, भजन करायचंय. टाळी वाजवा, मुखाने भजन करा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला लागुनिया पाया विनवितो तुम्हा कर
करटाळी बोला मुखे नाम विठ्ठलाचे विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठला 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 आवडीने व्हावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो संभाळ सकळ जीवांचा करीतो संभाळ तुझ मोकलील ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखे हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठाला विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञान त्वरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तुषवी शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी जराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारे जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांच्या चरण
मन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मन्निप्पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्यस्त्वयि गिरः. अथा वाच सर्वसुमते परिणामं मदिगृणं. ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. आता नमो रंगभूमिका, कीर्तने उभे होते लोका. टाळ मृदुंग श्रुते देखतया माझे नमन दंडवत. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत संप्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अकारण करुणा वरुणालय, रुक्मिणी प्राण संजीवन, जगदाधार भगवान पांडुरंग परमात्म्याचे महान भक्त, पैठणचे सुप्रसिद्ध साधू, वारकरी संप्रदायाचे आधार स्तंभ, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज, श्री नाथ महाराजांच्या हरिपाठातील भगवंताच्या नामाचं आणि भगवंताचं नाम घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होऊ शकतो याबद्दलचं प्रतिपादन करणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हो, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असेल. आज पुण्यभूमी बोंडवे या ठिकाणी होत असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव, बोंडले बरोबर ना, बोंडले या ठिकाणी होत असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव कोणत्या निमित्तानं होतोय याबद्दल उपस्थित सर्वांना ज्ञात असलं तरी ते सांगणं महत्वाचं ठरेल. कैलासवासी रामचंद्र दिगंबर जगताप भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं. खऱ्या अर्थानं जर विचार केला महाराज, तर आपण ज्या लोकात जन्माला आलो, ज्या लोकात आपण जन्माला आलो त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. इथं आलेल्या प्रत्येकाला मरावंच लागतं. हे मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतायत. देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळ्या, ना म्हणो नये धनंजया जया परी. इथं जन्माला आलं की महाराज 2 सोहळे असे आहेत ते चुकवता येत नाहीत. जन्म आणि मृत्यू हे 2 सोहळे कुणाला चुकवता येत नाहीत महाराज. त्यातला 3रा सोहळा आहे तो विवाह सोहळा, तो ऐच्छिक आहे, तो चुकवता येऊ शकतो. पण हे 2 सोहळे कुणाला चुकवता येत नाहीत. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू एक दिवस ठरलेला आहे. म्हणून आपल्या भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा संपूर्ण परिवार असेल, त्यामध्ये कैलासवासी भाऊंनी ज्यांच्यासोबत उभा आयुष्य संसार केला त्या कैलासवासी भाऊंच्या अर्धांगिनी गंगा भागीरथी कुसुम रामचंद्र जगताप असतील, आमच्या आई आहेत. त्याचबरोबर भाऊंचे 2ही चिरंजीव श्री मारुती रामचंद्र जगताप, त्याचबरोबर श्री सोहम रामचंद्र जगताप सर, त्याचबरोबर कैलासवासी रामचंद्र भाऊंच्या 2ही कन्या, त्यामध्ये सौ सुरेखा संतोष नागटिळक, त्याचबरोबर सौ मनीषा दत्तात्रय पवार आणि हा संपूर्ण जगताप परिवार. मगाशी तसंच चालू होतं. संपूर्ण जगताप परिवार यांनी भाऊंना अतिशय जड अंतःकरणानं शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना आयोजित केलेलं भव्य दिव्य असं स्वरूपाचं हे कीर्तन महोत्सव आहे. अतिशय गोड नियोजन आहे महाराज. एकदा आमच्या साऊंड सिस्टीमला दादन करता अतिशय मनापासून टाळी झाली पाहिजे बरं का. अतिशय पवित्र असा मंडप आहे आणि साऊंड सिस्टीम तशीच खणखणीत आहे बरं का. त्याचबरोबर आज या ठिकाणी गायनाची गोड अशी साथ करण्याकरता उपस्थित असलेले आमचे हरिभक्तीपरायण गायन सम्राट, संगीत विशारद, संगीत अलंकार हरिभक्तीपरायण महेश महाराज शिंदे महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांना साथ करण्याकरिता आपल्या भागाचं वैभव हरिभक्तीपरायण भीमराव महाराज गोरड, दोघांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. अतिशय गोड गायन आहे. ही देणगी महाराज भगवंताने द्यावी लागते हो. हे अशीच कुणाला प्राप्त होत नाही.
आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे आपल्या भागाचं वैभव युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण मंगेश महाराज देशमुख महाराज देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकरता ही टाळी झाली पाहिजे बरं का. महाराजांची इच्छा होती टाळायला उभं राहायची, पण महाराजांचं जरा थोडासा ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना त्रास होतोय. त्याचबरोबर मृदंगाची सुंदर अशी साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज आहेत, त्यांच्याकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे बरं का. त्याचबरोबर देवकूर फडाचे सर्वच महाराज मंडळी आदरणीय महाराज मंडळींच्या चरणी वंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी शिंगवादक महाराजांचं नाव काळे महाराज, त्यांच्याकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे. आमचे चोपदार गोरे महाराज असतील, महाराजांच्याही चरणी वंदन करतो. त्याचबरोबर आपल्या सद्गुरू श्री संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुणीजन विद्यार्थी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे बरं का. गोड नाचतात मुलं. आणि वक्ता कितीही मोठा असला बरं का, वक्ता कितीही मोठा असला तो वक्ता नो हे श्रोते विन, म्हणून कीर्तन श्रवण करण्याकरता उपस्थित तुम्ही सर्व सज्जन माय बाप, त्याचबरोबर माझ्या सोबत आलेले आमचे सारथी, आमचे मामा सन्माननीय श्री पोपटजी गोरे हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी वंदन करतो आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी वंदन करून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगातून एकनाथ महाराज काय सांगतायत? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं आणि भावानं जर भगवंताचं नाम जर आपण मुखानं घेतलं महाराज तर काय होईल? नाथ महाराज सांगतायत तुम्हाला तुमची चिंता करण्याची गरज नाही, तुमची चिंता त्या भगवंताला आहे आणि त्याला काहीच सांगायची गरज नाही. अंतकरणामध्ये खेद व्यक्त करण्याची गरज नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, तो सर्व काय जाणतो महाराज, तो सर्वज्ञ आहे. सगळ्या जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तो परमात्मा हा तुम्हाला असं मोकळं वाऱ्यावर कसा सोडेल? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. जसं भगवंतानं ठेवलंय तसं राहायचं महाराज. आपण त्यात कितीही बदल करण्याचा प्रयत्न करा, जे प्रारब्धात आहे ते घडल्याशिवाय राहत नाही, आणि जे प्रारब्धात नाही कुणीही वाईट करण्याचा प्रयत्न करू द्या ते वाईट होत नाही. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. जर भोग जर आपल्या पाठीमागे असेल तर तो भोग जर आपल्याला घालवायचा असेल तर त्याच्याकरता एकच आहे, ते म्हणजे हरिकृपा आपल्यावर झाली पाहिजे. असा अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल मंगेश महाराज, असं माझं म्हणणं नाही बरं का. या अभंगाचा अर्थ एकनाथ महाराजच व्यवस्थित सांगू शकतात. विठ्ठला 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 विठ्ठला. सज्जन हो, आज या ठिकाणी उपस्थित आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत. आपलं पहिलं भाग्य आहे की हा पवित्र आणि अनमोल असा नरदेह तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. तुकोबरायांनी सांगून ठेवलं, भाग्य आले ते या मनुष्य देहा. या मनुष्य देहामध्ये जन्माला यायला सुद्धा महाराज भाग्य लागतं. आपलं दुसरं भाग्य आहे की या भारत भूमीमध्ये पवित्र असलेल्या भारत देशात आपल्याला जन्म मिळाला. आपलं भाग्य आहे महाराज. पवित्र ते कुल पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, किंवा भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. आपला भारत देशात जन्म झाला महाराज, हे आपलं भाग्य आहे. त्याच्याही पुढचं भाग्य सांगेन, ज्या महाराष्ट्रात माझ्या ज्ञानोबरायांचा अवतार झाला, ज्या महाराष्ट्रात माझ्या तुकोबरायांनी अवतार धारण केला नवे नवे, ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवतार झाला, त्या महाराष्ट्रात तुमचा आणि माझा जन्म झाला. आपलं भाग्य आहे. याच्याही पुढचं भाग्य सांगेन की ज्ञानोबरायांच्या नंतर आणि तुकोबरायांच्या नंतर आम्हाला जन्म मिळाला महाराज. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश, धन्य भूमी पुण्यदेश. जेथे वैष्णवाचा वास,
देशात आपला जन्म झाला, या महाराष्ट्रात संतांचं जी भूमी मानलं जाते त्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला, आपलं भाग्य आहे. जर झालाच असता महाराज, मंगेश महाराज, जर झालाच असता ज्ञानोबरांच्या अगोदर आमचा जन्म, तर कधी आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असतं महाराज, कधी हरिपाठामध्ये टाळ गळ्यात घेऊन नाचलो असतो. झालाच असता तुकोबरांच्या नंतर आमचा जन्म, कधी गाथ्याचं पारायण केलं असतं, कधी तुकोबरांचे अभंग आमच्या मुखामध्ये आले असते महाराज. आपलं भाग्य आहे की तुकोबरांच्या नंतर, ज्ञानोबरांच्या नंतर नवे नवे शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील आदी करून सर्व संत मंडळींच्या नंतर आम्हाला जन्म मिळालाय. आपलं भाग्य आहे. याच्याही पुढचं भाग्य आहे की आजपर्यंत या जगावर अनेक संकट आली महाराज, तरीही आज ही पांडुरंग परमात्म्यानं तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलंय. कोरोना सारखी महामारी आली, संपूर्ण जगावर संकट आलं महाराज. एवढ्या मोठ्या संकटातून पांडुरंगानं तुम्हाला आणि मला बाहेर काढलं. बरवे झाल्या जीवरे नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो यथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. कमीत कमी इथून पुढे उरलेलं आयुष्य तरी कमीत कमी भगवत भक्ती करता समर्पित करण्याची भावना मनात निर्माण झाली पाहिजे. देवाला आपलंसं करण्याकरता उरलेलं आयुष्य समर्पित करण्याची भावना मनात निर्माण झाली पाहिजे महाराज. देवाला आपलंसं करायचंय खरं आहे, पण त्याकरता महाराज साधन काय? त्याकरता एकच साधन आहे. ज्ञानोबराय सांगतात, सर्वापरी उत्तम साधन करी माझे नामस्मरण, उचिष्ट नको करू मनाने का ठाई, जैसे का पतिव्रता. भगवत नामामध्ये निष्ठा किती असावी महाराज, महाराज सांगतायत, जैसे का पतिव्रता अन्य धर्म नेने सर्वदा, सर्व व्रतदान कथा पतीचे कारणे. पतिव्रता स्त्री आहे महाराज, ती जीवनात जेवढी काय व्रत वैकल्य करत असते ती एकाच कारणाकरता माझ्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहिलं पाहिजे. जैसे का पतिव्रता अन्य धर्म नेने सर्वदा, सर्व व्रतदान कथा पतीचे कारणी. त्या पतिव्रता स्त्रीची निष्ठा जशी पतीवर आहे तशी भगवत नामावर, भगवंतावर आपली निष्ठा असली पाहिजे. का चातक पक्षिया तो स्मरे मेघराया, भूमीचे उदकतया घेण्याची नाही. चातक नावाचा पक्षी आहे महाराज, जमिनीवर कितीही स्वच्छंदी झरा असू द्या त्याच्यात आपली चोच बुडवत नाही. पावसाचं पाणी वरचीवर प्राशन करतो आणि त्याच्यावर आपलं आयुष्य व्यतीत करतो. मग त्या चातक पक्षासारखं समर्पण, ती निष्ठा आपल्याला आपल्या भक्तीमध्ये जर करता आली तर निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. का चातक पक्षिया तो स्मरे मेघराया, भूमीचे उदकतया घेण्याची नाही. थैसे मजविन जाण न करी दुजियाचे स्मरण, काही मिळाल्या ब्रह्मार्पण करी पार्था. अर्जुना मी तारिता आणि मारिता, अर्जुना मीच उद्धरिता, मज वाचोनी सर्वथा सृष्टी रक्षिता कोण असे. माझे पंच प्राण मिळवणी पृथ्वी आप तेज वायू गगन, हे गेलिया फाकुनी मगवरे माया भ्रांती. आणि म्हणून भगवंताला आपलंच करण्याकरता आमच्या जीवनात वेळ मिळाला पाहिजे, आणि त्याकरिता भगवंताचं नाम हे एकमेव साधन महाराजांनी सांगितलं. मग पुढे एकनाथ महाराज सांगतायत, सज्जन हो भगवंताचं नाम घ्या, पण कसं घ्या महाराज? आज हे आवडीन भावे हरी नाम घेसी, आवडीन भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, हे आवडीन भावे हरी नाम घेसी, आवडीन भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्याची सर्व गाये, तुझी चिंता त्याची सर्व गाये, हरी मोग गादा हर बाल जीदा
हरी मोग गादा हरभरी चिंता तुझीच तात्याची सर्व आहे. तुझीच तात्याची सर्व आहे. हरी मुखे गाता हरपरी चिंता. हरी मुखे गाता हरपरी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताचं नाम घ्यायचंय तर त्याला एक नियम सांगितला महाराजांनी. कसं घ्यायचं? अभंगाच्या प्रथम चरणातील जर पूर्वार्धाचा विचार केला महाराज तर 4 शब्द आहेत. आवडीने, आवड आली. भावे हरिनाम घेसी. भगवंताचं नाम घेत असताना जर ते आवडीनं घेतलं, भगवंताचं नामच नाही महाराज, जीवन जगत असताना जीवनात कोणतंही काम करा तुम्ही, ते काम जर आपण आवडीनं करत असू तर ते अधिक सुंदर होतं की नाही? तसं भगवंताचं नाम, भगवंताचा भक्ती जर आपल्या जीवनामध्ये जर सुंदर व्हावी अशी वाटत असेल तर ते नाम सुद्धा भगवंताचं घेत असताना आपण आवडीनं घ्यावं. आवडीने भावे. भक्ती करत असताना भक्तीमध्ये भाव महत्वाचा सांगितला महाराजांनी. तुमच्या उसाला किती भाव आहे त्याला फार महत्व नाही. तुमच्या कांद्याचं तर वाटवच झालं महाराज, सरकारने वाटव करून टाकलं. रोटर मारायची पळाली शेतकऱ्यांना. शेतकरी संकटात आहे. तुमच्या पिकाला कोणत्या किती भाव आहे त्यालाही फार महत्व नाही. हायवे जवळून गेलाय. रोड टच असलेल्या तुमच्या गुंठ्याला किती भाव आहे त्यालाही फार महत्व नाही. पण भक्ती करत असताना किंबहुना जीवन जगत असताना आपल्या अंतकरणामध्ये किती शुद्ध प्रतीचा भाव आहे त्याला फार महत्व आहे बरं का. जगाचा बाप तुकोबरायांची उधारी गोळा करायला प्रवृत्त झाला कारण तुकोबरायांच्या अंतकरणातला भाव खरा होता. जगाच्या बापानं तुकोबरायांची उधारी गोळा करावी याला कारण काय? याला कारण फक्त आणि फक्त तुकोबरायांच्या अंतकरणातला भाव आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण करण्याकरता जगाचा बाप चोखोबरायांची बहीण झाला. कारण चोखोबरायांच्या अंतकरणातला भाव खरा होता. म्हणून सज्जन हो, भक्ती करत असताना आपल्या अंतकरणातला भाव खरा असला पाहिजे. कारण ज्ञानोबराय सांगतात, भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. आपल्या अंतकरणात भाव असल्याशिवाय आपली भक्ती सफल होऊ शकत नाही महाराज. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी. आणि जर आवडीनं आणि भावानं जर भगवंताचं नाम जर आपण मुखाने घेत असू तर आपल्याला स्वतःची चिंता करण्याची गरज नाही. महाराज सांगतात, तुमची चिंता त्या भगवंताला असेल. एकनाथ महाराजांच्या जीवनातला जर आपण विचार केला, महाराज एकनाथ महाराजांनी जे अभंग लिहिले, किंबहुना संत मंडळींनी जेवढे अभंग लिहिले, त्यांच्या जीवनात आलेले आत्मानुभव हे अभंगाच्या रूपानं मांडले बरं का. मग एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांना असा नेमका कोणता अनुभव आला की एकनाथ महाराज सांगतायत, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथ महाराजांच्या चरित्रातला एक गोड प्रसंग आहे. एकनाथ महाराजांच्या वाड्यात दररोज कीर्तन असायचं महाराज बरं का. एकनाथ महाराजांच्या वाड्यात दररोज कीर्तन. आणि जेवढे श्रोते कीर्तन श्रवण करायला येतील त्या प्रत्येक श्रोत्याला 1 किलो गूळ आणि 1 किलो डाळ त्या काळी तत्कालीन त्या काळामध्ये शांतीब्रह्मण एकनाथ महाराज देत होते बरं का, प्रसाद म्हणून. गेले 100 वर्षाचा आपण विचार करू महाराज. गेल्या 100 वर्षापूर्वी जर एका गुळाच्या टेपीची जर आपण किंमत पाहिली तर एका गुळाच्या टेपीवर आपल्या पूर्वजांनी 1-1 एकर विकून टाकला. खरं आहे का नाही बाबा? त्या काळात नाथ महाराज 1 किलो गूळ आणि 1 किलो डाळ प्रसाद म्हणून द्यायचे. नाथ महाराजांवर कर्ज झालं. विचारलं श्रीखंड्याला, श्रीखंड्या काय म्हणतंय आपलं बजेट? त्यावर श्रीखंड्यानं सांगावं, महाराज आपलं बजेट सध्या डाऊन आहे. मला वाटतं या पंक्ती, हे कीर्तन, हे प्रसाद आता बंद केलं पाहिजे. त्यावर माझ्या नाथ महाराजांनी म्हणावं, श्रीखंड्या काहीही झालं तरी चालेल, भले हे विकावं लागलं तरी चालेल, पण ह्या पंक्ती बंद होणार नाहीत, कीर्तन बंद होणार नाहीत, प्रसाद बंद होणार नाही. नाथ महाराजांनी एका सावकाराकडून महाराज 700 रुपयांचं कर्ज घेतलं. त्या काळात 700 रुपयांचं कर्ज नाथ महाराजांनी एका सावकाराकडून घेतलं. नाथ महाराजांचा नोकर कर्ज घेऊन वाड्यात आला. ज्यावेळेला महाराज एखाद्याचं
चांगलं असतं ना महाराज, श्रीमंत आहे, घरी पैसा अडका भरपूर आहे, त्यावेळेस गुळाला मुंगळी चिटकायला महाराज वेळ लागत नाही बरं का. पण ज्या वेळेस एखादा व्यक्ती अडचणीत येतो त्यावेळेस त्या व्यक्तीला आणखीन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे जगाच्या पाठीवर अनेक आहेत. त्यातलाच एक सकाळी सकाळी सावकाराकडे आला आणि सावकाराला म्हणू लागला, सावकार अहो तुम्ही नाथ महाराजांना कर्ज देत वाटतं, नाथ महाराजांना तुम्ही कर्ज दिलेत वाटतं. हो दिलं ना. फसला तुम्ही, बुडले तुमचे पैसे आता परत मिळणार नाहीत तुम्हाला. आणि त्यांना असं सांगितलं बरोबर महाराज सावकाराच्याही बुद्धीमध्ये जरा थोडासा बदल झाला आणि तो सावकार सकाळी सकाळी नाथ महाराजांच्या वाड्यात आला आणि नाथ महाराजांना म्हणू लागला, नाथ महाराज काल तुम्हाला जे मी 700 रुपयांचं कर्ज दिलंय ते कर्ज मला परत करा. तुमच्या ऐपत नाही ते कर्ज मला परत करण्याची, ते आत्ताच्या आत्ता मला पैसे मला परत करा. नाथ महाराजांनी सांगितलं, सावकार तुम्हाला व्याज देणार आहे, सध्या जर आमचं बजेट डाऊन आहे आम्ही देऊ तुम्हाला. असं सांगितल्याबरोबर त्या सावकारानं एकनाथ महाराजांना शपथ घातली पांडुरंगाची. काय सांगितलं, सावकार तुम्ही जोपर्यंत माझे पैसे परत करत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कणही खायचा नाही. पांडुरंगा शपथ घालता आम्हाला. शांतीब्रह्म पैठणच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वचन आहे, सावकार आम्हाला पांडुरंगाची शपथ घालता तुम्ही. पण या पैठणच्या नाथांचं तुम्हाला वचन आहे, जोपर्यंत तुमचे पैसे परत करत नाही तोपर्यंत अन्नाचा कणच काय पण पाण्याचा थेंब हे घेणार नाही. सज्जन हो, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी अन्न पाणी सोडलं. एक दिवस निघून गेला, दुसरा दिवस निघून गेला, बघता बघता 3 दिवस निघून गेले महाराज. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही. एकनाथ महाराज जेवले नाहीत, गिरजाई साहेब जेवतील वाटते तुम्हाला. एकनाथ महाराजांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, गिरजाई साहेब उपवास आहे. श्रीखंड्याला भूक लागेल का? श्रीखंड्या ही उपाशी आहे. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला घाम फुटला महाराज. पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठेवरून खाली उतरला आणि एकनाथ महाराजांच्या नोकराचा वेश धारण करून रात्रीच्या 12 वाजता सावकाराच्या दारावर थाप टाकायला आला. सावकार, ओ सावकार दार उघडा. रात्री कोण आलं म्हणून बघण्याकरता सावकाराच्या पत्नीने दरवाजा उघडला महाराज. दरवाजा उघडल्या बरोबर दारात पाहते तर नाथ महाराजांचा नोकर. का आला तेवढ्या रात्री अपरात्री येण्याचं कारण काय? अहो तुमच्या सावकारांनी आमच्या नाथांना शपथ घातली पांडुरंग परमात्म्याची. आज 4 दिवस झाले आमच्या नाथांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही. तेवढे सावकार आले आणि सावकारांनी विचारलं, पुन्हा का आलात? आमच्या मालकांना शपथ घातली तुम्ही, आज 4 दिवस झाले आमच्या मालकांच्या पोटात अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही. हे घ्या पैसे म्हणून महाराज सावकाराच्या हातावर पैसे ठेवले. सावकारांनी वही काढून पाहिलं, हिशोब करून बघितला, जेवढे पैसे त्या नोकराच्या वेशात आलेल्या माझ्या पांडुरंग परमात्म्याने ठेवले ना महाराज, व्याजासहित रक्कम तेवढीच भरली. कर्ज परतफेड केलं. कर्ज परतफेड केलेली पावती एकनाथ महाराजांच्या नोकराच्या वेशामध्ये आलेल्या पांडुरंगाच्या हातात दिली आणि त्या माझ्या पांडुरंग परमात्म्यानं एकनाथ महाराजांच्या नित्य पाठाच्या ज्ञानेश्वरीमध्ये ती पोच पावती ठेवून टाकली. आता तुम्हाला तो विचार कल्पना एक मनात येऊ शकते, त्या जगाच्या बापाने ती पावती ठेवली कसे असेल? तुम्ही आम्ही चतुर आहोत बर का सज्जन हो, तुम्ही आम्ही चतुर आहोत, पण माझा पांडुरंग परमात्मा कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुणाला वर्णाची कानी मुकुट सकळा मनी धन्य तोच विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुणाला वर्णाची खानी मुकुट धन्य तोच विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. माझ्या पांडुरंगाने ती पावती ठेवून टाकली महाराज. आणि ती पावती ठेवून टाकल्याबरोबर त्या सावकाराच्या पत्नीला दुःख झालं. अख्खं विश्व नाथ महाराजांच्या चरणावर लोटांगण घालतंय आणि त्या नाथ महाराजांना माझ्या नवऱ्यानं
पांडुरंगाची शपथ घातली. नाथ महाराज 4 दिवस उपवाशी होते. वाईट वाटलं अंतकरणाला. नवऱ्याला सांगितलं, का हो, अख्खं विश्व त्यांच्या चरणावरती लोटांगण घालते, तुम्ही त्यांना पांडुरंगाची शपथ घातली? जा, संत क्षमाशील असतात, त्यांची क्षमा मागा, ते तुम्हाला क्षमा करतील. सकाळी सकाळी सावकार एकनाथ महाराजांच्या वाड्यात आले आणि वाड्यात आल्याबरोबर एकनाथ महाराजांना सांगितलं, महाराज, अहो एवढ्या रात्री अपरात्री नोकर पाठवण्याची काय गरज होती? मला सांगितलं असतं, मी आलो असतो. त्यावर नाथ महाराजांनी विचार केला आणि सांगितलं, सावकार, कोणताच नोकर मी तुमच्याकडे पाठवला नाही, तुम्ही कोणत्या नोकराबद्दल बोलताय? अहो रात्री तुमचा नोकर आला आणि सर्व कर्ज परतफेड केलं त्यानं, त्याची पोच पावती मी त्याला दिली. एकनाथ महाराज म्हणाले, सावकार, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असा कोणताच नोकर मी तुमच्याकडे पाठवला नाही. नोकरांना विचारलं, सर्व नोकरांनी सांगावं, आम्ही कुणी गेलो नाही. सावकार निघून गेले आणि नंतर ज्या वेळेला एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी घेऊन बसले महाराज, त्यावेळेला ज्ञानेश्वरीमध्ये ती पावती नाथ महाराजांना बघायला मिळाली. आणि ती पावती ज्या वेळेला एकनाथ महाराजांना बघायला मिळाली, त्यावेळेस एकनाथ महाराजांच्या डोक्यात प्रकाश पडला. सावकारांना बोलावून घेतलं आणि सावकारांना सांगितलं, सावकार, तुम्ही काल मला जे सांगत होता ती पावती हीच का? हो, हीच. सावकार, तुमच्याकडे कर्ज परतफेड करण्याकरता जो आला होता तो नोकर नव्हता, तो जगाचा बाप माझ्याकरता नोकर झाला. एकोबाचे ऋण फेरी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेरी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेरी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेरी ऋषिकेशी, अंबऋषीचे सोशी गर्भवास, उच्च नीच काही नेने भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता, एकनाथ महाराजांचं कर्ज परतफेड करण्याकरता जगाचा बाप धावून आला. त्याला सांगावं लागलं का? त्याला सांगावं लागलं नाही बरं का. यालाच म्हणतात अभंगाचं दुसरं चरण. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू
गाता हर परिचिता हरिभूमी गाता हर परिचिता चिंता नको करू खेद कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे तो सर्व काय जाणतो त्यानं जाणलं आणि नाथ महाराजांकरता धावून आला. पण या सर्व गोष्टी घडतील कधी जर पहिल्या चरणाचं जर आपण अवलोकन केलं आणि ते पहिलं चरण जर आपण आत्मसात केलं आवडीने भावे हरिनाम जर घेतलं तर हे सर्व घडेल. पण नाम घ्यायला महाराज आज कोणाला वेळ नाही बरं का. संतांनी वारंवार सांगावं सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. वारंवार संतांनी सांगितलं पण नाम घ्यायला कोणाला वेळ नाही महाराज. वारंवार संतांनी सावध केलं सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगे भरला मदन मग तू कैसा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. संतांनी सावध केलं आयुष्य निघून चाललंय. आयुष्यातली 20 वर्ष निघून गेली महाराज सावध झालं नाही सावध होता आलं नाही. अजून 10 वर्ष टाकले. आयुष्याच्या 30व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं महाराज. 30व्या वर्ष आपल्या आयुष्याची काय अवस्था आहे. 30 वर्षे होती पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष निघून गेली महाराज. 30 वर्षे होती प्रपंच लागे पाठी. प्रपंच पाठीमागे लागतो परमार्थ घडत नाही. आयुष्याच्या 40व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. 40 वर्षे झाले डोळा 40 आले डोळ्यास भुरळ पडली कैसी दुरानी जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष निघून गेले आयुष्यातली. डोळ्याला 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसी दुरानी जवळी. दूर काय आणि जवळचं काय महाराज कळत नाही. उद्या जर एखाद्याला विचारलं का हो भाऊंचं पुण्यस्मरण होतं वाघ महाराजांचं कीर्तन होतं दिसला नाही कीर्तनाला तुम्ही ते म्हणतील येणारच होतो पण पाऊल टाकायला गेलं की खड्डाच दिसतो. म्हणजे झालं काय हो दृष्टी कमी आली महाराज. म्हणून जोपर्यंत डोळे चांगले आहेत तोपर्यंत परमार्थ करून घ्या तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या तोपर्यंत गाथ्याचं पारायण करून घ्या तोपर्यंत जा. कधीतरी पंढरपूरला जवळ आहे माझ्या सावळ्या पांडुरंगाला डोळे भरून बघा महाराज. कधी जोपर्यंत डोळे चांगले आहेत. नाहीतर 40 वर्षे झाले डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसी दुरानी जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण. अजून 10 वर्ष टाकाव. 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. 50 वर्षे होती हालती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष झाली महाराज दाताच्या पंक्ती हालायला लागतात. हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण. पुन्हा 60ची बुद्धी नाटे मग हाता आली काटे वस वस लागे पाठी त्याला हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्ष निघून गेली सावध होणार कधी. 70ची केली रचना उठवे ना बसवे ना
बसवेना चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदा नारायण. सज्जन हो, इथं उपस्थित कोणाचाच भरोसा नाही. म्हणून जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहेत ना तोपर्यंत भगवंताचं नाम घ्या आणि जीवनाचा उद्धार करून घ्या बरं का. ज्याच्याकरिता हा नरदेह भगवंताने दिलाय ना त्याच्याकरताच्या देहाचा उपयोग करा आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्या. कारण या ठिकाणी वाघ महाराज कीर्तन करतात, त्या वाघ महाराजांचं पुढच्या 5 मिनिटातलं भविष्य सांगता येत नाही. रात्री आमचे चुलते ज्यांनी लहानपणापासून आमच्यावर नितांत प्रेम केलं महाराज, आज मनस्थिती नाही कीर्तन करण्याची. रात्री अपघात झाला आणि पाय पूर्णपणे चेंगरला गेला, कळशीभर रक्त सगळं वाया गेलं त्या ठिकाणी. आणि जो पुण्यापर्यंत जाईपर्यंत रात्री मी सोबत होतो. रात्री पहाटे 5 वाजता मी आलोय, झोप नाही रात्रभर. आणि रात्री 1 वाजता त्यांनी प्राण सोडला. तरी आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर कीर्तनाला आलोय. भरोसा कोणाचा नाही महाराज. या विश्वात पुढच्या 5 मिनिटातलं भविष्य कोणाचंच सांगता येत नाही. तुझा ना भरवसा ना माझा भरवसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलालसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. 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 असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया. नको तू घालवू वाया. सदा गारे सदा गारे सदा गारे उपारी तू सकाळी त्या श्रीरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. सज्जन हो, खऱ्या अर्थानं आपण भगवंताच्या भक्तीच्या पाठीमागे लागायचं सोडलं महाराज. भगवंताच्या नामाचा विचार करायचं सोडून आपण काय करतोय? आपण धनाच्या पाठीमागे लागलो. पण धनाच्या पाठीमागे लागू नका. धनाच्या पाठीमागे लागाल धन सोबत घेऊन जाता येणार नाही महाराज. सोबत जे घेऊन जाता येईल ते भगवंताचं नाम आहे आणि आयुष्यात केलेलं पुण्य कर्म आहे, तेच आयुष्यात कमवा. धनाचा लोभ सोडून दे धरी सन्मार्गाने गीता धरी. सन्मार्गाने जपून तू चाल जपून तू चाल जपून तू चाल रे वेड्या तुटे ही
दूर पतंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल अभंगाची गोडी आपल्या निर्माण झाली पाहिजे, भगवंताच्या नामाची गोडी आपल्या आयुष्यात निर्माण झाली पाहिजे. नाहीतर संतांनी वेळोवेळा सांगितलं, संत सांगून कंटाळले हो. ज्ञानोबरायांवर ही वेळ आली, ज्ञानोबरायांवर हे म्हणायची वेळ आली, वाजत असे बोंब कुणी नाही कधी कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. आम्ही बोंब ठोकून सांगतोय, पण भगवताचं नाम घ्यायला महाराज कोणाला वेळ नाही. मग त्याच्याही पुढे जाऊन एकनाथ महाराज सांगतात, जर संतांचे उपदेश जर तुम्हाला पटत नसतील, आत्मसात करावेसे वाटत नसेल, तर काय होईल. एकनाथ महाराज पुढे जाऊन सांगतात बर का, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटीवा काळ बांधून नेईल, सरत शेवटीवा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, एक जनार्दनी आमचे काय वाजाईल, एक जनार्दनी आमचे काय बाजाईले, आमचे काय वाजाईल, आमचे काय बाजाईले. पिंगळा 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 माघारी बोल बोली तो देखा पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोली बोली तो देखा पिंगळा ताली वाजवा ताली. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, हे लटिकेने बोलो दादा वर्तमान खोटे, लटिकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, लटिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटिकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई हे पिंगाग बाई पिंगागे, पिंगाग बाई पिंगागे, पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगागे. अवगा अवगा धांगड धिंगाग, अवगा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा धांगड धिंगाग, अवघा दांगड दिंगागे, अवघा दांगड दिंगागे, अवघा दांगड दिंगागे, अवघा दांगड दिंगागे. म्हणून जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे महाराज, तोपर्यंत भगवंताच्या नामाचा विचार करा. आणि जर करतच राहिलो ना महाराज, फक्त संसार आणि धन याचा विचार करत राहिलो महाराज, पूर्वी वासुदेव यायचा बरं का, आता येत नाही. ह्या बाळाला जर विचारलं, बाळा वासुदेव कसा दिसतो रे, ए बाळा इकडे इकडे, वासुदेव पाहिला, वासुदेव पाहिला का तू, सकाळी सकाळी येतो बघ, पाहिला कसा असतो, डोक्यावरती मोर पिसांचा टोप घातला. आता येत नाही फारसा, कुठं क्वचित येत असेल तर माहित नाही बरं का, पण आता आमच्या गावात तर गेले 20 वर्ष झाले महाराज, महेश महाराज वासुदेव यायचाच बंद झाला महाराज. कारण त्यालाही माहित आहे थंडीमुळे आता माणसं 8 वाजल्याशिवाय उठत नाहीत. महाराज पाटे पाटे वासुदेव यायचा, पाटे पाटे, आणि आपल्या जीवनाचं वर्म सांगायचं आम्हाला. आणि काय सांगायचं वासुदेव, वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, धाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेतई झेप, पैशाच्या मागुनी धाव, जन्मापासून सारी माणसं
जन्मापासून सारी माणस या पैशाचे गुलाम रे. काम करे काम वेड्या, काम करे काम रे. काम करे काम वेड्या, काम करे काम रे. दाम करे काम वेड्या, दाम करे काम रे. काम करे काम वेड्या, काम करे म्हणून प्रत्येकाला पैशाचा हव्यास आहे. प्रत्येक जण पैशाच्या पाठीमाग लागलाय. पण पैसा सोडून कमवा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे. पण ते करत असताना तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. हे आम्हाला विसरून चालणार नाही बरं का. म्हणून जोपर्यंत आहोत तोपर्यंत भगवंताचं नाम आपल्याला घेता येईल का याबद्दल जरा थोडासा विचार करा. प्रत्येकानं आपलं आपलं सिंहावलोकन करावं. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. भगवंताच्या नामाकरता कमीत कमी दररोज 10 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी 10 मिनिटं वेळ द्या. आयुष्याचं कल्याण होईल महाराज. सर्वांनी एकदा हात वरती करा. भगवंताचं गोड असं नाम आपण या ठिकाणी घेऊ. हात वरती करा सर्वांनी बरं का. चला. हा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडली कवरदार विठ्ठल देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. हरी विठोबा रखुमाई, 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 कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. नमो पार्वती पते हर 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 महादेव. एकदम आपल्या महाराजांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे बरं का. अतिशय गोड वादन, जोरदार टाळी वाजली. वा. सज्जन हो, आपल्या या भागाचं वैभव एक आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कैलासवासी रामचंद्र दिगंबर जगताप, आपले सर्वांचे लाडके भाऊ. भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं महाराज. आमच्या कुसुम आईंसोबत उभा आयुष्य संसार केला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक या न्यायानं. आमच्या कुसुम आईसोबत आयुष्यभर संसार केला. सर्व काही आनंदात होत. मुलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं केलं. उच्च शिक्षित आहेत. एक शिक्षक आहे, दुसराही आपल्या जीवनामध्ये उत्तम चांगली कामगिरी करतोय. पण या जगताप परिवारामध्ये आनंद वातावरण असताना का कोणास ठाऊक कुठून कशी काळाची चाहूल आली, कशी काळाची चाहूल आली. बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. होता सोन्याचा संसार.
संसार राजा राणीचा दरबार. महाराज या सुखी आयुष्याला या काळाची नजर लागली महाराजांना आमच्या भाऊंना हा काळ घेऊन गेला हो. आज 1 वर्ष झाला हा संपूर्ण जगताप परिवार या दुःखाशी 2 हात करण्याचा प्रयत्न करतोय. सज्जन हो, आस्थाला गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेल. एखादा गावी गेलेला व्यक्ती 4 दिवसांनी का होईना परत येईल. गेलाच परदेशामध्ये ना तर वर्षाने का होईना, त्याचा बॉन्ड संपल्यानंतर 5 वर्षानं का होईना, पण महाराज तो परत येईल हो. पण आज या 4 भावंडांचा गेलेला बाप, आमचे गेलेले भाऊ महाराज आम्हाला परत कधीच बघायला मिळणार नाही. आमच्या भाऊंचं जीवन जर पाहिलं, आज या धर्म मंडपामध्ये उपस्थित असे कित्येक जण असतील ज्यांनी भाऊंचं आयुष्य जवळून पाहिलं. खऱ्या अर्थानं जर भाऊंच्या जीवनाचा जर विचार केला महाराज, तर बोलण्यात गोडवा होता, अंतकरणामध्ये गरिबीची जाण होती, वागण्यात नम्रता होती. दारात आलेला वारकरी कधी विनमुख होऊ दिला नाही. आमच्या भाऊंनी विनमुख होऊन परत कधी जाऊ दिला नाही. आलेल्या वारकरीला तांब्याभर पाणी, पोटभर जेव घातलं आणि त्याला परत पाठवलं. महाराज एवढं गोड स्वभावाचं आमचं भाऊ आज काळाच्या पडद्याआड झाले. अतिशय मुखामध्ये साखर, कधी कुणाला दुखवलं नाही जीवनामध्ये. मुखात साखर ठेवून महाराज एक एक माणूस जोडला, त्याची पोच पावते. आज धर्म मंडपामध्ये आपण ही गर्दी पाहतोय. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लिलानी कपाळी टिळा तो उजेड अंधारासाठी. भनक भीतीची नव्हती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरपला. माझा आनंद 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 हरपला. आज या जगताप परिवारामध्ये आमच्या भाऊंच्या रूपानं जो आनंद होता महाराज, गेल्या वर्षी तो आनंद हरपला. भाऊंच्या रूपानं असलेला आनंद आज या परिवारात परत कधी बघायला मिळणार नाही. भाऊ आपले परत कधी बघायला मिळणार नाहीत महाराज आम्हाला. बाप लेकरांवरती प्रेम करतो, लेकरांवरती माया करणारं एकमेव या जगाच्या पाठीवरती जर कोणतं व्यक्तिमत्व असेल तर तो म्हणजे बाप आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी गुना डोळ्यातल पाणी. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. बापन महाराज सुपन आहे. सज्जन हो, जोपर्यंत बाप नावाचा सूर्य तुमच्या आयुष्यामध्ये जिवंत आहे तोपर्यंत सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही. जोपर्यंत बाप नावाचा सूर्य तुमच्या जीवनामध्ये जिवंत आहे तोपर्यंत सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही. अरे कळेल एक दिवस तुम्हाला बायबल पुराण, कळेल एक दिवस तुम्हाला बायबल पुराण, पोथी पुराण, पण बाप नावाचा ग्रंथ आयुष्यात कधी कळणार नाही. बाप नावाचा ग्रंथ आयुष्यात कधी कळणार नाही महाराज. बाप आयुष्यभर स्वतः स्वाभिमानानं जगतो महाराज. आयुष्यभर स्वाभिमानानं जगला बाप. आपला स्वाभिमान कधी कोणाच्या समोर गहाण ठेवला नाही आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा आयुष्यभर स्वाभिमानानं जगायला शिकवलं. त्याला त्याच्या स्वाभिमानाचं वर्णन करत असताना एका कवीनं गोड रचना केली. बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कना. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या थेंबाला
या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यात थेंब होणार दिसणार कसा बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. या जगताप परिवाराचा महाराज घराचा पाया खचला. वडील निघून गेले महाराज. हे घर वडिलांच्या प्रेमाला पोरकं झालं. आज कितीही शोधण्याचा प्रयत्न करू द्या, आज या धर्म मंडपामध्ये या चारही भावंडांच्या नजरा भाऊंना शोधत असतील. माझे भाऊ इथं दिसतील, माझे भाऊ तिथं दिसतील, पण भाऊ दिसणार नाहीत महाराज आता. कारण भाऊ अशा ठिकाणी गेलेत ज्या ठिकाणून कुणीच आजपर्यंत परत आलेलं नाही. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत महाराज, तोपर्यंत आई वडिलांवरती प्रेम करा. जेवढी करता येईल तेवढी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आज इथं फोटो ठेवलाय, पाठीमागं बोर्डवरती फोटो लावलेला आहे. आलंच नाही या चार भावंडांच्या मनामध्ये भाऊंना आज हाक मारावी. हे मारतील हो, हाक मारतील ना भाऊंना, पण फोटोतले भाऊ ओ देतील का सांगा. म्हणून आई वडील फोटोमध्ये जाण्याच्या अगोदर काय सेवा करायची ती करून घ्या. तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला काय घ्यायचा आहे तो घ्या. एकदा आई वडील निघून गेले ना महाराज, परत त्यांचा आशीर्वादही मिळत नाही, परत त्यांची सेवाही जीवनात घडत नाही. पंढरपूर आपल्याला जवळ आहे. पांडुरंग परमात्म्याची कितीही सेवा केली, आज या चारही भावंडांनी कितीही पांडुरंग परमात्म्याची सेवा करू द्या, गेलेले भाऊ आज यांना परत मिळतील का सांगा. सज्जन हो, देवाची सेवा केली आणि आई वडील मिळाले असं आजपर्यंत ऐकलं नाही. पण आई वडिलांची सेवा केली आणि देव मिळाला हे आपलं जवळचं उदाहरण आहे. आज 28 युग झाली महाराज, तरीही दिंडीर वनामध्ये पुंडलिकरायाची आपल्या आई वडिलांची सेवा अजूनही सुरू आहे. आज 28 युग झाली तरीही जगाचा बाप सावळ परब्रह्म तत्व माझा पांडुरंग परमात्मा आज ही विठेवरती उभा आहे. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. सज्जन हो, जेवढी करता येईल तेवढी आई वडिलांची सेवा करा, कारण त्यांनी अनेक कष्ट आपल्या करता घेतले. घाम गायला महाराज, ऊन बघितलं नाही की पाऊस बघितला नाही, आयुष्यभर कष्ट केलं महाराज. त्यांचं कष्ट जर आमच्या जीवनात जर आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ना महाराज, तर डोंगरापेक्षा उंच आमचा बाप आम्हाला वाटायला लागतो. आयुष्यभर नशिबाशी लढला, आयुष्यभर नशिबाशी लढला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संग ढेकळा उसवीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला, तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. ऊन वारा पावसात कधी नाही थांबला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. कष्ट घेतो लेकरांकरिता, स्वतःचा प्रपंच उभा करण्याकरता त्यांना लहानाचं मोठं करायचंय, स्वतःच्या पायावरती उभं करायचंय. अंतकरणामध्ये माया ठासून भरलेली असते महाराज लेकरांविषयी. हुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा
डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर बाप असाच कळत नाही महाराज त्याकरता बाप व्हावं लागतं सज्जन हो जेवढी जीवनात आई वडिलांची सेवा करता येईल ना तेवढी करा कारण या जगाच्या पाठीवर जर तुम्ही मला देव कुठेही विचारलं तर मी 4 देव तुम्हाला सांगेन 2 देव आहेत ते सगळ्यांना दिसतात बरं का दादा तुम्हालाही दिसतात आई तुम्हालाही दिसतात महाराज तुम्हालाही दिसतात बरं का सगळ्यांना दिसतात त्यातले 2 देव आहेत एक म्हणजे सूर्य आणि दुसरा म्हणजे चंद्र आणि उरलेले देव हे प्रत्येकाच्या घरात आहेत एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील सज्जन हो वरचे 2 देव आहेत सूर्य आणि चंद्र ते 2 देव फक्त पुण्यवानालाच आशीर्वाद देतात पण उरलेले जे 2 देव आहेत ना आई आणि वडील महाराज हे पाप्यालाही आशीर्वाद देतात आणि पुण्यवानालाही आशीर्वाद देतात आपल्या पोटी जन्माला आलेली संतती महाराज गुन्हेगारी प्रवृत्तीची असेल व्यसनाच्या आहारी गेले असेल घरी आल्यानंतर आईला मारत असेल वडिलांना मारत असेल घरामध्ये तमाशा करत असेल कुठलीच आई त्याच्याबद्दल देवाकडे मागत असताना वाईट मागत नाही त्याला कधी शाप देत नाही कधी पाहिलंय का हो एखाद्या आईनं आपल्या लेकराला शाप दिला ते सांगेन याची संगत वाईट आहे माझा मुलगा वाईट नाही बरं का त्याच्या संगतीत असणारी मुलं वाईट आहे त्यांच्यामुळे तो बिघडला असं म्हणेन ती पण त्याला कधी शाप देणार नाही म्हणून पुण्यवानालाही आणि पाप्यालाही आशीर्वाद देणारे देव जर या जगाच्या पाठीवर जर कोणते असतील तर ते म्हणजे आई आणि वडील आहेत त्यांची सेवा करा त्यांना जपा आपण लहान होतो महाराज आपल्या मुखात दात नव्हते त्यावेळेला भाकरीचा काला करून कुस्करून बारीक करून आपल्या मुखात तिनं खाऊ घातलं आज जर तिच्या मुखात दात नसतील तर तिला भाकरीचा कुस्करून काला करून तिच्या मुखात घालायला आपल्याला कशाची लाज आहे महाराज म्हणून आईवडिलांची सेवा करा आपल्या आईवडिलांनी अत्यंत गरिबीच्या काळात आपल्याला 10 बाय 10च्या खोलीत महाराज 4-4 मुलांना 5-5 मुलांना वाढवलं ऐन तारुण्यात आपला जात सहन केला आणि आज त्या 4 ते 5 मुलांचे 5 बंगले होत असतील आणि त्या 4 ते 5 मुलांच्या 5 बंगल्यामध्ये त्या म्हाताऱ्या आई वडिलांना स्थान नसेल महाराज शोकांतिका आहे आज जर एका कलेक्टरच्या आईला एका कलेक्टरच्या वडिलांना जर वृद्धाश्रमात राहावं लागतं आणि त्याचा मृत्यू सुद्धा वृद्धाश्रमातच होतो आणि अंत्यसंस्काराला कलेक्टर मुलगा जर येत नसेल वृद्धाश्रमातीलच सर्व कर्मचारी जर त्याचा अंत्यसंस्कार करत असतील तर हे शिक्षण काय कामाचं नका शिकू त्यांना जर शिकवायचंच असेल ना महाराज तर हे शिक्षण द्या बरं का संस्कार द्या त्यांना ही मुलं महाराज भविष्यात कलेक्टर होतील न होतील तो भाग पुढचा पण ही पिढी कधी वाया जाणार नाही ही पिढी आई वडिलांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही शब्द मी तुम्हाला देतो सज्जन हो खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आपल्या संपूर्ण जगाच्या पाठीवर सर्वात जास्त वृद्धाश्रम असणारं राज्य जर कोणतं असेल तर महाराज ते महाराष्ट्र आहे आणि ते आपल्याकरता शोकांतिकेची गोष्ट आहे महाराज म्हणून आई वडिलांची सेवा करा मित्र म्हणतो जर या 4 भावंडांसारखी आमच्या सोहमदादांसारखी आणि आमच्या मारुती दादांसारखी जर मुलं प्रत्येक घरात जन्माला आली ना महाराज तर या जगाच्या पाठीवर एकही वृद्धाश्रम शिल्लकच राहणार नाही कारण आजचा हा भक्ती महोत्सव पाहिला आजचं हे केलेलं नियोजन पाहिलं महाराज आज वाटत नाही आजची कीर्तन सेवा बोंडल्यात होते आजची कीर्तन सेवा महाराज पंढरपुरातच होते असं वाटतंय एका मुलाचं आपल्या वडिलांवर किती प्रेम असावं याचं ज्वलंत उदाहरण जर काय असेल तर हा आयोजित केलेला सोहळा आहे महाराज सर्वच जगताप परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्वांना एक हात जोडून विनंती करता येईल तेवढं धर्माची सेवा करा भगवंताची सेवा करा भगवंताचं नाम घ्या करता येईल तेवढं माझ्या वाणीला पूर्णविराम देतो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आईच्या अंतःकरणानं वडिलांच्या अंतःकरणानं क्षमा कराल ही भावना मनामध्ये ठेवतो
आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय. या ठिकाणी भैरवी होईल आणि त्यानंतर पुष्पवृष्टी होईल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी फुलं वाटून भोग घ्या. फुलं वाटलं तर फुलं वाटून घ्या. एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा हरी कृपे हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा हरी कृपे त्याचा हरी कृपेचा नाश झाला रे नाश झाला हरी हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुक्ती गाता हर परिचया त्या नाही मागूता जन्म घे. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय